नमस्कार वायटी फॅमिली. आज मी तुमच्यासोबत प्रीमिक्सपासून अय्यंगार केकची रेसिपी शेअर करत आहे. ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. खूप सोप्या पद्धतीने अतिशय डिलिशियस हा केक तयार होतो. तर सर्वप्रथम इथे मी 170 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं आहे. ते थोडंसं चाळून त्याच्यामध्येच 20 ग्रॅम मैदा आणि 20 ग्रॅम कस्टर्ड पावडर मी ॲड केलेली आहे आणि पिंच ऑफ सॉल्ट ॲड करत आहे. त्यातच 35 ग्रॅम मिल्क पावडर ॲड केलेली आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आता आपण पुढच्या तयारीला लागूया. तर पुढे मी 70 ग्रॅम तेलामध्ये 55 ग्रॅम दही, 1 TSP व्हॅनिला इसेन्स आणि हाफ TSP पायनॅपल इसेन्स मिक्स करून मी बाजूला ठेवून देत आहे. मग त्याच्या पुढच्या तयारीला आपण लागूया. एका मोठ्या भांड्यामध्ये 115 ग्रॅम पाणी, 50 ग्रॅम पिठी साखर आणि 4 ग्रॅम केक जेल आपण छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत बीट करून घेणार आहोत. ही पिठी साखर मी घरीच मिक्सरवर बारीक केलेली आहे. आयसिंग शुगर वगैरे काही वापरलेली नाही आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. जसं की आपली व्हिपिंग क्रीम बीट केल्यानंतर होते तसेच. आता आपण तेलाचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं करून यात मिक्स करायचे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे. जे आपलं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ते अजिबात लूज होता कामा नये. थोड्या थोड्या प्रमाणात आपण मिक्स करून घ्यायचे. इथे मी सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे. जनरली बेकरीमध्ये अंड्याच्या पांढऱ्या भागापासून बीट करून असं क्रीमी टेक्स्चर येतं. त्यामुळे बेकरीमधले केक हे खूप फ्लफी असतात. पण आपण इथं एगलेस केक तयार करत आहोत त्यामुळे आपण इथं केक जेलचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आपलं. आता आपण जे प्रीमिक्सचं मिक्सचर तयार करून ठेवलेलं होतं ते थोड्या थोड्या प्रमाणात या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत, की जेणेकरून त्याच्यामध्ये लम्सही झाले नाही पाहिजेत आणि त्यातली जी एअर आहे तीही डाऊन झालेली नाही पाहिजे. आणि साईड बाय साईड मी ओव्हनही प्रीहीट करायला लावलेला आहे. तर 180 डिग्रीवर मी 10 मिनटासाठी ओव्हन प्रीहीट करून घेतला की त्याच्यामध्ये 170 डिग्रीवर 40 मिनटासाठी मी हा केक बेक करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता 3 स्टेपमध्ये मी प्रीमिक्स 3 ते 4 स्टेपमध्ये मी हे प्रीमिक्स त्या क्रीमी टेक्स्चरमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. हा केक करण्यासाठी मी 6x6चा स्क्वेअर टिन वापरलेला आहे, ज्याला मी ऑलरेडी लायनिंग करून बटर पेपर लावून लायनिंग करून ठेवलेलं आहे. या केकमध्ये मी थोडीशी टूटी फ्रुटीही ॲड करणार आहे. लहान मुलांना जनरली टूटी फ्रुटीचे केक खूप आवडतात, त्यामुळे मी यात टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता किंवा स्किपही करू शकता. याच्यामध्ये तेलाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता. रूम टेम्परेचरला मेल्टेड बटर यूज तुम्ही करू शकता. एकशे 170 डिग्रीवर 40 मिनटासाठी केक बेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता केकचा सरफेस पण किती स्मूथ आलेला आहे. सर्वीकडून व्यवस्थित बेक झालेला आहे केक. साईड्स पण खूप छान सुटलेल्या आहेत केकच्या आणि जितकं बघायला सुंदर दिसतो तितकाच टेस्टी हा केक झालेला आहे. तर याचे मी आता तुम्हाला स्लाइस पण करून दाखवणार आहे. खूप छान फ्लफी टेक्स्चर आलेलं आहे केकला. नक्की हा केक ट्राय करा आणि तुमचा केक कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आपल्या नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.